मयेच्या शेतांक पाड घातलेल्या आदल्या खणवाल्यांक आदी ख्यास्त दियात, शेतकारांक लुकसाण भरपाय दियात आणि त्या उपरांतच दुसऱ्या लीजधारक खण कंपनीक वेव्हार करपाची परवानगी दियात, नाजाल्यार खण येरादारी सुरू करपाकच दिवचे नात. मयेच्या शेतकारांनी सरकाराक थेट शिटकावणी दिल्या. आदी आयकुया बसकेत शेतकारांनी विचारलेले सडेतोड प्रस्न. चौगुलेच्या नावान रजिस्टर आहा आम्ही त्याप्रमाणे त्यांना जे किती जाय ते डॉक्युमेंट सबमिट कर सांगले का आणि त्यांच्यानी आता विदाउट पंचायतचे एनओसी घेऊन त्यांच्यानी आता ऍक्टिव्हिटी केली स्ट्रक्चर हा एनओसी घेणं सर त्यांच्याकडे यामुळे त्यांच्यानी तो विषय करणार शेतकऱ्यांना करूंकूच मेळना जाल्यार मानाय कितले घालपाचे थंयसर आनी करपाचे. भात मेळटले आमकां 20,000चे आनी 25,000 खर्च करूया थंयसर. सिक्युरिटी एजन्सी आसा ना प्रिफर ना जाल्यार थर्ड सांगला मागीर सांगता ना जाल्यार तुम्ही घेऊ शकता तशें सर आता कंपनीच्या ऑफिसरांनी एक्सेप्ट केलं की कालवी शेती आई मयान पडटा. तसंच म्हाजो एक तांकां तुमच्या समस्या प्रश्न आहा जे तेंच्यांनी लीज घेतला 60 रुपया आहा ते लिजाचे जे प्रीत आहा ते शेरवान एक क्षेत्रांत पडटा काय मये क्षेत्रांत पडटा ते मातशें तेंच्यांनी सांगचें. ब्लॉकाचें नाव आहा ब्लॉक 2 शेगाव मये गुजरात उतरान सांगपाचें काय मये नाव थंयसरले जो व्हाळ आसा वयर माती गेली किंवा न्हंय फुल्ली हेचेर कोणी इन्स्पेक्शन केलें? ऑनरेबल कलेक्टर येयलो, ऑनरेबल मामलेदार येयले त्या टायमा वयले किंवा थंयसरले पंचायतीक विश्वासान घेतली तुमी हा बाबा इन्स्पेक्शन करूया. आता हेजे दीस सोंपले आनी दुसरे वयर माती गेली नुस्तें पिकोवूंक शकना थंय. ही नुकसान भरपाई कोण दितलो? चौगुलेन आतां हात वयर केल्या तो गेलो. तुमची ऑर्डर सुद्दां हाल्ली ह्या रिसेंट ऑर्डर आहा तुमी साहेबा तुमी हांगा बसलेले आसतना तुमी ऑर्डर दिल्या की कंपेन्सेशन तेंचे चालू दवरचें म्हणून. ऑर्डर कोण फॉलो करता? कित्याक फॉलो जायना ऑर्डर? परत आमी तुमच्या कडेन येवपाचें ऑर्डरीक लागून? हो खंयचो न्याय खंयचो? जाल्यार तुमी हे साळगांवकार न्हू कोण येवपाची गरज ना. तुम्ही फाटले सगळे क्लियर करचे पडटले. क्लियर करा. आयज गांवकरवाडा भागांत ज्या परिसरांत सावधान हे शेत आसा आमदार त्या भागात प्रॉब्लेम कितें? ड्रेनेज सिस्टम पूर्णपणे ब्लॉक जाल्या आणि हे केन्ना पासून ज्या वर्सा पासून मायनिंग चालू आसा तेन्ना पासून हे सिल्टेशन जाल्लें आसा. तेजी कोण दखल घेयना. शेतकऱ्यांक कित्याक येवचें पडटा तुमच्या पर्यंत? तुमच्या कोर्टान आमी सनदी घेयले तुम्ही म्हणटा शेत कित्याक करूंक? कारण पयली केस आमची हे जाली फायनल जाली कंपेन्सेशन हे जालें. प्रत्येक वर्साक तुमकां लेटरां करचें पडटा, परत कलेक्टरा कडेन येवचें पडटा, मामलेदारा कडेन येवचें पडटा हे घेवपाक कंपेन्सेशन मागपाक. ऑर्डर जाली ती मान्य ना तुमकां. मान्य आसल्या उपरांत दिलें तुमी परत कित्याक येवचें पडटा? हेजें कारण कितें? शेतकार बेकार आसा म्हणून तुमी हाडटा परत तांकां शिक्षा कित्याक ना? पयलीं तांकां शिक्षा करा. हे आमकां त्रास केल्या ना जाल्यार तुमी मायन चालू करूं नाका. तुमी खंयच्याय पद्दतीन थंयसर हे आमी आगे रावतले. आधी मया चौगुले कंपनी मायन चलयताली. आता चौगुले कंपनी बदलात दुसरी कंपनी ही खण चलयतली. आदल्या खणवाल्यान शेतकारांक जे त्रास करून दवरल्यात, लुकसाण केलां तें शेतकार इतली वर्सां मामलेदार डेप्युटी कलेक्टराक सांगत येयल्यात, निवेदनां भेटत येयल्यात, पूण त्याचो सोक्ष मोक्ष अजून लायलो ना. अशें आसतना दुसरी कंपनी खण सुरू करपाक दिली जाल्यार रस्त्यार येवपाची तयारी मयेकारांनी दाखयल्या. आज बरें दिसलें की आमचे आमदार आणि डेप्युटी कलेक्टर यांच्यांनी मायनिंग सुरू करच्या पयलीं शेतकऱ्यांचे ग्रिव्हन्सीस आयकपाक लागून बैठक आपयली. ह्या बैठकीन आमचे विशय आमी मांडलेले आसात. कारण हे विशय आमी मांडितूच आसा. गेली 20 वर्सां तर सारके सातत्यान त्या विशया फाटल्यान आसा. जरी कंपेन्सेशन विशय हो पेंडींग आसलो तरी म्हत्वाचो जो विशय आसा जे फाटल्या मायनिंगवाल्यांनी डिस्ट्रक्शन केल्ले आसा तो मुद्दो म्हत्वाचो आसा. आणि आयच्या बैठकीन तेंची वानवा जाली. म्हणजे थंयसर फाटले जे कंपनी ज्यांनी पिड्यार केल्ले आहा ते कोणूच हांगासर ना उपस्थित. त्याच बरोबर मायनिंग डिपार्टमेंट आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्ड ह्या डिपार्टमेंटाचे प्रतिनिधी जाय आसले. तेंचे ते आसल्या कारणानूय तेंचे मुद्दे कितें आसा हे तांकां कळपाक मुश्कील जाला. कारण खरी गरज जी आसली जेन्ना मायनिंग खंयची एक लीज सोंपता आणि लीज सोंपल्या नंतर दुसरें लीज दिवपाक जाय जाल्यार त्या लिजाच्या टायमार त्या मायनिंगवाल्यान कितें डिस्ट्रक्शन केलें हेचे शहानिशा करची पडटा.
आनी ती शहनिशा करतना तेंच्यांनी खंयसरूच सर्वे करूंक ना, खंयच्याच डिपार्टमेंटान किंवा खंयच्या पंचायतीकूय विश्वासान घेवंक ना, किंवा लोकल प्रतिनिधी आहा, शेतकारी आमचे बांधव आसा किंवा शेतकाराच्यो संस्था आसा, हांकां कोणाकूच विश्वासान घेवंक ना आनी ते इन्स्पेक्शन करूंक ना. आयज फाटल्या कंपनींनी जे कितें त्रास केल्ले आसा ते सगळे थंयसर वस्तुस्थिती तशीच आसा. तितून हें जेन्ना नवें करता तेन्ना नव्याची तितून आनीक भर पडटली. जाल्यार आमची इतलीच मागणी आसा की हें फाटल्या पयलीं क्लियर करचें आनी मागीर नवीन मायनिंगाक हात घालचो, हीच आमची मागणी आसा. बसकेक मयेचो आमदार प्रेमेंद्र शेठ हजर आसलो. मामलेदार डेप्युटी कलेक्टरा बरोबर तेणें शेतकारांचें म्हणणें आयकलें. कंट्रोल्ड मायनिंग जावपाक जाय अशें आपूण खण मंत्र्या कडेन उलयलां. शेतकार आनी कामगारांच्यो मागण्यो जाग्यार पडल्यो जाल्यारच खणीचो प्रश्न सुटावो जावं येता अशी आस्त तेणें उक्तायली. आयकात. जो तेंच्यांनी मॅटर कोर्टात येतलो आसा म्हणजे तांकां दिवचें पडटा पण तेंच्यांनी कोर्टात येता. पण जी गोश्ट तांकां भाग पडटा दिवपाक ती तांकां केल्या शिवाय चुकचें ना. आनी ह्या फावटी जे आमचे ग्रामस्थ आहा ते ठाम आहा ह्या विशयाचेर, म्हणून तेंच्यांनी गंभीरपणे ताचो विचार करपाक जाय. ट्रक ओनर्स एसोसिएशनाचे जे प्रश्न आसा ते येणाऱ्या दिसांनी कॉन्ट्रॅक्टाक न दिता जशें तेंचे डिमांड आहा, जशी कंपनी चौगुले कंपनी डायरेक्ट ट्रान्सपोर्ट आपूण ऑपरेट करताली तसो तेंचे जे डिमांड आहा ते डिमांड तेंचे तेजे फुलफील जावपाक जाय. कामगारांचे जे डिमांड आहा त्या खातीर तेंचे बी डिमांड जावपाक जाय फुलफील. अशें सगळ्यांचे डिमांड जर वेवस्थीतपणे जर जाले जाल्यार ते मायनिंग सुरू जावपाचे शक्यता आसा. आनी आमी हेका जो तेंचो रिजल्ट जसो येतलो पॉझिटीव रिजल्ट येयलो जाल्यारूच आमी हाका सहकार्य करतले अशेंय बी हांव सांगूंक सोदतां. ह्या डिपार्टमेंटाचे खात्याचे मंत्री आसा मायन डिपार्टमेंटाचे तांकांय सांगलेलें आसा, आमच्या पद्दतीन सांगलेलें आहा. लोकल प्रतिनिधी म्हणून तांकां निवेदन दिल्लें आसा की कंट्रोल मायनिंग जावपाक जाय. सगळे समतोल सगळ्यांचो विचार करूनच मायनिंग जर चालू जाता ताका आमी सपोर्ट करतले. दुसरो विशय आहा तो कॉम्पेन्सेशन आसा. आमकां जशें सरकारान ठरयल्लें आसा आनी कॉम्पेन्सेशन जे बंद जाल्लें आहा तेन्ना पासून आयता पर्यंत तेजें कॉम्पेन्सेशन मेळोंक ना. हें सुद्दां कॉम्पेन्सेशन मेळोवपाक जाय आनी हें मायन चालू करच्या पयलीं दिवपाक जाय ही आमची ठाम मागणी. गोवा 365 खातीर महेश गोवेकार आनी मुझेफ शेख.